गुड मॉर्निंग मित्रांनो, मी प्राध्यापक श्रीकांत मुजमुले टीचर्स एक्झाम कट्टा चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडामध्ये विन्स्टन चर्चिल यांनी असं घोषित केलं होतं की इंग्लंडमधील शेवटचा माणूस जिवंत असेपर्यंत लंडन शहर बेचिराख होत असताना त्यांनी वक्तव्य केलेलं आहे की इंग्लंडमधील किंवा ब्रिटनमधील शेवटचा माणूस जिवंत असेपर्यंत तो पाठीमागे हटणार नाही आणि त्याच्या विजिगीषू वृत्तीनेच तर ते शेवटी दोस्त राष्ट्रांना विजय मिळवून दिलेला आहे. तसंच मित्रांनो, आपली मनस्थिती कितीही वाईट असली तरीही त्या उद्ध्वस्त मनस्थितीतून संघर्ष करीत राहिल्यास यश नक्कीच भेटत राहतं. मित्रांनो, सर विल्यम जोन्स यांनी 1784 मध्ये भारतामध्ये एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉलची स्थापना केलेली आहे. पुढे सर अलेक्झांडर कॅनिंगहॅम यांच्या नेतृत्वात किंवा प्रमुख म्हणून सर अलेक्झांडर कॅनिंगहॅम यांची भारतीय पुरातत्व खात्याचे पहिले सर्वेक्षक म्हणून नियुक्ती झालेली आहे. सर अलेक्झांडर कॅनिंगहॅम यांना भारतीय पुरातत्व शास्त्राचे जनक मानले जाते. पुढे सर दयाराम साहनी यांनी 1921 मध्ये हडप्पा संस्कृतीचा शोध लावलेला आहे. 1923 मध्ये राखलदास बॅनर्जी यांनी 1923 मध्ये मोहनजोदडो येथे संशोधन केलेलं आहे. हे जे संशोधन झालं ते त्यावेळेसचे पुरातत्व खात्याचे प्रमुख सर जॉन मार्शल यांच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे. पुरातत्व खात्यासंदर्भात हे जे प्रश्न आहेत ते यापूर्वीही विचारले गेलेले आहेत. MPSC साठी हे प्रश्न फिरून फिरून विचारले जातात आणि या प्रश्नापैकी एखादा प्रश्न जरी तुम्हाला सहाय्यक प्राध्यापक पदासाठी नक्कीच येईल याचा विश्वास बाळगा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद मित्रांनो.